गुड मॉर्निंग. तर सकाळची सुरुवात माझी झाली आहे हे छान अशा देवपूजेनं आणि ब्लॉगलाही सुरुवात केली आहे पूजेपासूनच. आज माझे सर्व केस जळता जळता वाचलेत. पुढे तुम्हाला दाखवणारच आहेत की माझे केस किती खराब झाले होते आणि थोडक्यात वाचले आहेत माझे केस. आणि आज आहे होळी, त्यामुळे पुरणपोळी तर होणारच. आजची सकाळ खूप ब्युटिफुल अँड फ्रेश आहे. सो लेट्स स्टार्टेड द डे विथ सम पॉझिटिव्ह वेब्स अँड देवपूजा. पूजेनंतर एक मेंटल पीस मिळतो ना, तो कशामध्येच नाही आहे. इट्स जस्ट लेट्स द राईट टोन फॉर द एंटर डे. देवांना आंघोळ घातली, त्यानंतर लाल चंदन, पिवळं चंदन, हळदी, कुंकू, इबूत हे सगळं लावून घेतलं. फुले अर्पण केली, छान अशी रांगोळी काढली, देवासमोर धूप दीप लावला आणि आरती केली. स्वयंपाक झालं की अगोदर नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर माझी जी बाकीची कामे आहेत ती आवरून घेते. पूजा पूर्ण झाली आहे. इट्स टाइम टू द हिट किचन अँड गेट सम वर्क डन. ब्रेकफास्ट आणि लंचसाठी मला आता पीठ मळून घ्यायचं आहे. फर्स्ट मी पीठ चाळून घेतलं, जेणेकरून पोळी किंवा चपाती छान अशी फुगल्या जाईल आणि सॉफ्ट असा डोअर रेडी होईल. आपण पीठ मळत असताना त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि मळून घ्यायचं छान असं, म्हणजे सॉफ्ट डोअर होईल आणि असं छान असा पातळ थोडासा डोअर करायचा, जेणेकरून पोळीसुद्धा सॉफ्ट आणि छान अशी बनेल. आय एम मेकिंग एव्हरीवन्स फेवरेट गाजराचा हलवा. मी गाजर धुवून घेतले आणि कट करून घेतले आहेत. थोडेसे सुकून गेले होते म्हणून मिक्सरमध्ये फिरून घेतले. कढईमध्ये 4 चमचे तूप टाकलं, छान असं फ्राय केलं. त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर जोपर्यंत आहे तोपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं. फ्राय केल्याच्या नंतर त्यामध्ये ॲड करायचं खवा, दूध आणि साखर. ॲड करून घेतल्याच्या नंतर थोडा वेळ मंद आचेवर ठेवलं आणि ड्रायफ्रूट्स ॲड केले. सो रेडी गाजराचा हलवा. खूप छान झाला होता गाजराचा हलवा. एवढा टेस्टी लागत होता ना, खूप डिलिशियस. आम्ही सगळ्या आलो आहोत बाहेर. कारण काय, तर आम्हाला आता होळीची तयारी सुरू करायची होती. खूप लेट झालं होतं आणि त्यामुळेच कोणी झाडून काढलं, कोणी पाणी मारलं आणि कोणी रांगोळी काढली आणि कोणी होळीची तयारी केली. तर सर्व तयारी सुरू झालेली होती आमची होळीची. एरंडाचा फांटा घ्यायला चालली आहे मी. समोरच आहे एरंडाचं झाड आहे एक. इथे एरंड्याचं झाड आहे, त्यामुळेच इथूनच घेऊन जाते मी आता. स्नेहा आणि काकूने एवढ्या मोठ्या गौऱ्या आणल्या होत्या. आम्हाला कमी पडल्या होत्या आणि तसं सगळ्यांनी मिळून घेतल्या होत्या, थोड्या थोड्या मिळून घेतल्या होत्या आणि थोडंसं हे पण केलं होतं. तर इथे सगळी गौरी म्हणजे होळीची तयारी अशी छान जोरदार सुरू होती. आणि इथे नंतर आम्ही निघालो होतो, घरी आलो आणि छान असं रेडी झालो. सगळ्याच घरी गेल्या होत्या, छान अशा साड्या वगैरे विअर केल्या होत्या सगळ्यांनी. ताट वगैरे भरून ठेवलं आणि आम्ही पूजा करायला निघालो. आता करायची होती होळीची पूजा. एवढी छान जोरदार तयारी तर केली, पण होळीची पूजा राहिली. तर चला होळीची पूजा करून घेते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. सो बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझ्यासोबत. आणि हा फोटो आहे आजचा. छान अशी होळी खेळली आहे. बाय.